घरामध्ये आपल्याला तिकडे एक छोटा पुढारी बघायला मिळतोय, पण त्याचा जो आवाज आहे, त्याचं जे बोलणं आहे, ते जरा अतिच भारी किंवा अतिच असं कानात शिरणारं किंवा असंच अति त्रास होणारं असं मला आज वाटलेलं आहे. आजच्या जो संडेचा एपिसोड झाला त्याच्यामध्ये मला एक गोष्ट जाणवली, की जे कोण त्याला काही द्यायचा प्रयत्न करत होतं, त्यांनी त्याचं मत मांडणं त्याच्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाहीये. त्यांनी मत मांडावं, पण समोरचा म्हणजे मी ऑडियन्स आहे, मी बघताना जर मला असं वाटत असेल, की यार हा काय बोलतोय, का असं काहीतरी येड्यासारखं काहीतरी करतोय, पण तुम्ही बाकीच्या दिवसात जर बघितलं ना, रितेश भाऊ किंवा वीकेंडचा जर एपिसोड नसेल ना, तर तुम्ही बाकीच्या एपिसोडमध्ये त्याला बघा, तो असा थंड पडलेला असतो, कुठं त्याचा आवाज येत नाही, कुठं त्याचं काय नसतं. पण रितेश भाऊंच्या समोर आला की त्याचा जो आवाज वाढतो, जो ॲटिट्यूड वाढतो, म्हणजे त्याला असं वाटायला लागतं की आता बस रितेश भाऊंना मी त्या दिवशी त्याच्या वडिलांचं नाव घेऊन तिकडे इमोशनल करून आलेलो आहे, त्यामुळे मला इथून पुढे काही टेन्शन नाही, मला कोण काही बोलणार नाही. तर असं वाटत असेल ना घनश्यामला, तर घनश्यामने जरा डोकं सुधरावावं आणि त्या निकीपासून सर्वात पहिले लांब जावं, कारण की निकी ज्या पद्धतीने वागते ना, त्याच प्रकारे वागायचा प्रयत्न त्यांनी आजच्या एपिसोडमध्ये तरी केलेला आहे. हां, तुला ते कुठलाही मित्र म्हणून काहीही देत होते ना, त्याच्यावर तू नॉर्मली एकदम पोलाइटली तू बोलू शकला असतास, पण ह्या घनश्यामने तिकडे तो पोलाइटली बोलायचा हे ऑप्शन घेतला नाही. ह्याने ऑप्शन घेतला की उद्धटपणे काहीतरी वाकडं तिकडं काहीतरी बोलून काहीतरी येड्या झवेगिरी करायची, या पद्धतीने तिकडे त्यांनी गोष्टी केल्या आणि त्या मला पर्सनली तर बिलकुल आवडलेल्या नाहीयेत. खूपच मूर्खासारखं त्यांनी आज ह्या गोष्टी केलेल्या आहेत. मित्रांनो, तुमचं काय मत आहे? तुम्हाला आवडलं का ह्याचं हे असं वागणं, असं बोलणं? नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.